दादा. धनी बस झालं. किती रडणार आता? बस. नाही रडू दे मला. मी नेहमी असलं काहीतरी गोळ घालून ठेवते आणि तुझ्या मागचे व्याप वाढवते. आज पण बघ ना, माझ्यामुळे तुझ्या जीवावर बेतलं. असं काय नाही. वाईट वागणार का असं काय कोणाला विचारून वाईट वागत नाही. पण बघ, एक गोष्ट इथून पुढे कायम लक्षात ठेवायची. मोठ्या लोकांना न विचारता असलं मनात आलं म्हणून काय बी करायचं नाही. असं कोण पैसे देतं का सांग बरं? सॉरी, परत असं नाही करणार. पण सूर्या, तू ठीक आहेस ना? अरे माझ्या आत्या, माझ्या बहिणी आणि माझी दुर्गा, तुम्ही सगळ्याजणी माझ्या पाठीशी असताना काय होणार आहे मला? तुळजा, तू आज वेळेवर डोकं चाललंस म्हणून मी वाचलो. आज मला तुझं अजून एक रूप बघायला मिळालं. तू जेसीबीतून बसून आलीस तेव्हा वाघावर बसलेला आंबे मातेचा चेहरा तुझ्यात दिसत होता. मला असं वाटत होतं राक्षसाचा वध करायला दुर्गा आली. हो, मग माझ्या नवऱ्यावर संकट आलेलं असताना मी शांत कशी बसेन? बाईला नारी शक्ती का म्हणतात ना, याच तुझ्याकडे बघून कळलं मला. स्त्री ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती असते, आज तू दाखवून दिलंस. ती मोठ्यातल्या मोठ्या राक्षसाला बी झुकवू शकते, ती कुणाला बी नमवू शकते, आणि ती सावित्री बनून तिच्या सत्यवानाचा प्राण बी परत आणू शकते. पुरुषांना ना खरंच कायम स्त्री समोर नतमस्तकच असलं पाहिजे. तो जागा एकच खाळीच आहे माझं. कितीदा जिंकणार आहेस तू? आज खरंच लय अभिमान वाटतोय मला तुझं. बासुंदी बी होती, बाजी झाली की झाले. हा, वा वा वा. आजचा बेत बघून सुनबाई एकदम खुश होणार आपल्याला. फक्त एकच अडचण आहे. कसं आहे, आम्हाला कशात नेमकं काय काय किती किती टाकायचं आठवणच झालंय. बरीच वर्ष झाली ना स्वयंपाकघरात येऊन. आऊ डॅडी, मग का तुम्ही स्वतःचा आणि आमचा घाम काढताय? राहू द्या, आपण बाहेरून मागू. पोटी शबायला बाहेरचं खायला घालता का? जमायचं नाही. आज आम्ही स्वयंपाक करणार. डॅडी, लय दांडगा आत्मविश्वास आहे बरं का तुमचा. नाही, आपण स्वयंपाक करणं लय अवघड असतंय, लय झंझट असते ती. इकडे कोथिंबीर घे, निवडायला घे. तुम्ही दोघं लय शाने माहितीये मला. आजपर्यंत बायका राबवत आले तुम्ही, म्हणून तुम्हाला शिस्त लागलेली नाही. आम्ही बी त्या चुका केल्या म्हणा, पण आता आम्ही त्या चुका सुधारणार आहोत. हा, हो चिरंजीव, कांदा चिरायला घ्या. चला. डॅडी, मला नाही जमणार आहे काम. खायला जमतं का? गप काम करा. अहो, पण माझी अवस्था काय झाली बघा की तुम्ही. डोळ्यातनं घाळा घाळा पाणी वाहते. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे. एक आला, फार उपयोगाची वस्तू आहे ही. फक्त रस्त्यावर नाही, स्वयंपाकघरात बी आपल्याला सुरक्षित ठेवते. कांदे कापा, आम्हाला फोडणी लागणार आहे. चला चला चला, पटा पटा काम करा. या, झाली तुमची गाडी स्टार्ट. अहो, कमालच केली तुम्ही. अहो, मिस्त्रीला आणून बघितलं की तुम्ही तर अवघ्या 15 मिनिटातच तिचा निकाल लावला. नाना इथं काय करतात? पण नाना, अशी काय एवढी गरज येऊन पडली की परत ही काम चालू केलंय तुम्ही? एखाद्याला मनासारखी गोष्ट मिळून द्यायचा शब्द दिलाय मी, आणि शब्द खरा करायचा म्हटल्यावर पैसा पाहिजेच की. आणि
पैसा पाहिजे म्हणजे काम करायचं लागणार आणि दुसरं कुठलं बी काम असेल तरी पण सांगा. वावरातलं काम असेल तर सांगा, मोती उचलायची असेल तर सांगा. काय काम असेल ना तर नक्कीच सांगेन मी. आणि हे आजच्या कामाचे तुमचे पैसे. धनु, तू इकडं कुठं? ही जागा नाही सगळं बोलायची. तुम्ही घरी या मग बोल. आई काही म्हणा, मी एवढा प्रयत्न केला पण तुझ्या हाताला जी चव आहे ना ती माझ्या हाताला कधीच नाही आली बघ. असं कोण म्हणलं ग? तू बी चांगली सुगरण आहेस आणि एवढं मनापासून सगळं करत असतेस. तेजूचा फोन आहे. हा तेजू बोल ना. वहिनी आत्या आहेत का तिथं? मला सगळ्यांशी बोलायचंय. मला वाटलंच होतं म्हणून फोन स्पीकरवरच ठेवलाय मी. आई आणि छोटे दोघे तिथे बोल तू. तेजू कशी आहेस ग बाळा? बरी आहे मी, पण सकाळी फक्त किचन मध्ये पाय घसरून पडले. काय? हा ग अशी कशी पडलीस तेजू? तेजू तुला लय लागलं नाही नो का? बरी आहेस नो का तू? तेजू अगं जायचं कशाला स्वयंपाकघरात? नोकर चाकर आहेत ना? तेजू तेजू घाबरण्यासारखं काय नाही ना ग? तेजू मला आधी सांग, तुला काही लागलंय का? फार काही सिरियस आहे का? नाही नाही नाही, आम्ही एक काम करतो, तुला न्यायला येतो तिथे. मी आता लगेच सूर्याला सांगते आणि निघतो इकडनं. हा का वहिनी, थांब थांब थांब. काही झालेलं नाही मला, एकदम ठीक आहे. सकाळपासून आरामच करते मी. आणि तुला माहिती, डॅडी माझी खूप काळजी घेते. सकाळपासून सगळं असं हातात आणून दिलंय. आणि आता माहिती, ह्यांना आणि छत्री काकांना घेऊन किचन मध्ये गेले माझ्यासाठी स्वयंपाक करायला. काय? हो डॅडी आणि स्वयंपाक? हो. आणि तुला माहिती वहिनी, सकाळी पोहे पण एवढे भारी बनवले होते ना डॅडीनी. सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता. ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे मला. पण असो, तू तुझी काळजी घे आणि काही लागलं ना तर मला लगेच फोन कर. हो हो, मी काळजी घेईन. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. डॅडी आणि स्वयंपाक? तेच तर, मालक स्वयंपाकघरात आहे ती ह्याची कल्पना बी करवणं झाली मला तर. नाहीतर काय, अगं आजपर्यंत कधी स्वतःचं जेवलेलं ताट बी उचलून ठेवायला स्वयंपाकघरात गेले नाहीत ते. पण आता डायरेक्ट स्वयंपाकच करायला लागलेत. म्हणजे चहा पोह्यापर्यंत ठीक होतं, पण आता जेवण बनवायला लागलेत. आश्चर्यच आहे. अक्का, मला नाही वाटत मालकासनी हे समजा जमल म्हणून. त्यात तेजूची एवढी नाजूक अवस्था आहे. मला काय वाटतंय, आपण एक काम करूया का? आपण हिथं जेवण बनवून डबा तेजूला पाठवून देऊया तिकडं. आणि वाईट जरा जास्तीच पाठवू, म्हणजे काळजीचं कारणच नाही. ते सगळं करूच ग आपण. पण डॅडींचं हे वागणं जरा समजण्या पलीकडचंच आहे. जखम लपवायला रुमाल शोधत होता ना क्या? नाना, आपल्या घरचं समजा चांगलं चालू आहे. 2 वेळचं खाऊन गरजा भागतील इतके पैसे असताना बी हे समजा काय चालू आहे तुमचं? हे सब रात्र बेरात्री कोणाला बी न सांगता बाहेर पडता. त्या दिवशी गाडी ठीक करून त्या माणसासोबत जे काही बोलत होता ना ते समजा ऐकलंय मी. आणि आज काय, आज घरी आल्या तरी अशी अंगाला माती लावून हाताला जखम घेऊन आल्या. त्या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मी? ना अहो, तुम्ही मला तुमची लेक मानता ना, आणि स्वतःच्याच लेकीपासून समजा लपवताय. त्या माणसाशी कोणाला तरी दिलेल्या शब्दाबद्दल बोलत होता तुम्ही. कशासाठी तरी पैसे जमवायचे असं म्हणत होता, पण मला कसलाच अर्थ लागला नाही.
मला तुमची लई काळजी वाटते. हे असं बघवत नाहीये मला. नक्की काय चाललंय? पुरी, अगं सगळे मुद्दाम करत नाही मी. त्याला पैसे देणार म्हणून बोललो होतो ना, आणि त्याला जिम काढून दिलं नाही म्हणून तुझ्यावर तर नीट वागत नाही. पण मला इथून पुढं तुझ्या आता दत्तूत काय अडचण नको. हो पण हे समजा करून काय होणार आहे? अगं मग घरात बसून तरी काय होणार आहे? मी दत्तूला तुझ्यावर बळजबरीने लग्न करायला लावलं. ही जिमचं आमिष दाखवून. पण त्याच्यात माझा स्वार्थ होता. कारण मला माहिती की दत्तूच्या आयुष्याच्या चढ उतारात तूच त्याला साथ देशील. काही काढायला त्याला जरा वेळ लागत, पण ही लागेल. तर मला माझ्या चुका सुधारू देत. अहो पण मला होणारा त्रास. आता एवढे पैसे कमवायचे म्हणजे त्रास तर होणारच ना. आणि मिलिटरी मॅन आहे मी. जोर शरीर साथ देते ना, तर वाटेल ते काम करेल आणि दत्तूला पैसे देईल. हो पण तुमची अवस्था नाही बघवत मला. अगं लय दिस नाही राहणार आहे. कसे दत्तू थोडा आडमोठा आहे, हट्टी. त्याला सगळ्या गोष्टी समजायला जरा वेळ लागेल. ही लागेल त्याला. तोवर मला प्रयत्न करू दे. आणि घरात कोणाला सांगणार नाहीस काय? पुरी, हात जोडतो मी. मला अगं घरात काढलं ना तर तुझी सासू मला कामाला जाऊ द्यायची नाही. मला कामाची गरज आहे पुरी. या 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 सुनबाई, बसा बसा बसा. हे, बसा बसा बसा. आता आमच्या हातचं जेवण पोटभर जेवा. हा, लय जीव लावून बनवलंय आम्ही. कोणाला येऊ पण दिले नाही. हा, हात बी लावू दिला नाही कोणाला. हा, चिरंजीव बघता काय, ते ताटवाटी सरळ करा की. एक नंबरचे सांग का मी येते. करतो करतो. चला करा करा करा. असं असं बघू नका. चव महत्वाची. बाजीचा रंग बघत राहिलो तर चव कळणार आहे का? रंग बी भारी आला असता. परत आमचे हे चिरंजीव डोकं उशिरा चालतंय यांचं. गॅस उशिरा बंद केला ना यांनी. कुणी? मी? मग मी सांगितलेलं एक काम धड येत नाही तुम्हाला. सुनबाई, तुम्ही डाळ घ्या. ती बी आम्ही बनवली. बघितलं का मोठा असल्याचा फायदा? जे चांगलं झालंय ते ह्यांच्यामुळं आणि खराब झालंय ते आपल्यामुळं. काळजी करू नका शत्रू भैया. अहो या वाटणार आपण तिघांनी मिळून वेगवेगळं मीठ टाकलंय. त्यामुळं आपली जी अवस्था होणार आहे ती डॅडींची होणार आहे. चपाती आकारात चुकली पण मौसूत. आता आम्हाला तुमच्यावर सवय नाही ना, त्यामुळे गोल नाही झाली. पर खाऊन बघा. चवीला जगात भारी, एकदम वर्टिकल. काय झालं तुला? कशी पडली तू? लागलं नाही ना तुला? दाजी मी काय केलं नाही. तेजू सांग ना. अरे दादा काही नाही. ते किचनमध्ये जमिनीवर पाणी सांडलं होतं ना, त्याच्यावर पाय घसरून पडले. फार काय नाही लागलं, फक्त पायाला थोडीशी लचक आली आहे. पण तुला माहिती आहे का, पडल्यापासून डॅडीने माझी एवढी काळजी घेतली ना. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण सगळं त्यांनीच बनवलंय. हे बघ ना. आणि डॅडीने हे सगळं ना स्वतः माझ्या काळजीपोटी बनवलंय सगळं. आम्ही पण होतो मदतीला. केली केली. छत्री काकांनी, शत्रू भैयांनी चांगली मदत केली. आम्ही स्वयंपाक करताना आम्हाला एकटं वाटू नये म्हणून तिथं बाजूला उभे होते. आता मला सांगा, सुनबाईची काळजी आम्ही नाही करायची तर कोणी करायची? अहो त्या पोटूशाळेत म्हणल्यावर त्यांनी उपाशी राहणं तर लांब राहिलं. त्यांच्यासाठी काय चांगलं चुंगलं खायला करता येईल याचा विचार करत होतो आम्ही. आता जेवढं जमतं तेवढं केलंय बाबा. तेजू, तू जणांनी आत्यानं डबा दिलाय.
जास्तीचा दिलाय. दुसरं कोणी उपाशी राहू नये ना म्हणून. डॅडी तुम्ही पण बसा ना, मला असं एकटीला जेवायला बरं नाही वाटणार. अहो सुनबाई, आजपर्यंत सगळ्यांच्या आधी जेवत आलोय आम्ही, त्यातच मोठेपणा मानत आलो. या बाईने कष्ट करून जेवण करायचं, तिला गार जेवण, आणि आम्ही जेवतोय गरमागरम. पण आज आम्हाला आमच्या सुनबाईला काय हवं नको ते वाढायचंय. अहो कधी कधी समोरच्या माणसाचं पोट भरलं की बी आपलं पोट भरतंय, शिकवलंय आमच्या जावई बापूने आम्हाला. तर आम्हाला आता आमच्या सगळे मोठेपणाची झापलं दूर करून आमच्या चुका सुधारायच्या आहेत. करा बरं सुरू. अहो तुमच्या बंधूंनी एवढं चांगलं जेवण आणले, खाऊन घ्या, खाऊन घ्या. अहो सुनबाई, असं काय करताय? नाही करपलेल्या जेवणात बी लक्ष्मी असते खरे, पण ते पर्याय नसताना ना. आता तुमच्या समोर जेवणाचा एवढा चांगला पर्याय असताना कशाला आम्ही बनवलं ते जेवताय? कारण डॅडी तुम्ही सुद्धा आत्या आणि वहिनी एवढंच राबलात हे जेवण बनवायला. दादा, तू आणि डॅडी दोघांनी खूप मनापासून हे ताटं बनवलीत माझ्यासाठी, म्हणून या दोन्ही ताटातलं अन्न माझ्यासाठी एकसारखंच आहे. डॅडी, जेवण खरंच खूप छान झालंय हा. दादा, दरवेळी पहिला घास तू भरवतोस ना मला, मग आज तर डबा घेऊन आलास. आज नाही भरवणार का मला घास? सावकाश सावकाश सावकाश. आठवण काढली वाटतं कोणतरी. बहिणींनी आठवण काढली. सावकाश चिरंजीव, सावकाश सावकाश. बरं झालं डबा आला, नाहीतर आज उपाशीच राहायची वेळ आली असती. का? का आम्ही जेवण बनवलं होतं ना, काय गेलं नसतं का तुला? तसं नाही डॅडी, अहो मालकीन बाईच्या जेवणाचा चव दुसऱ्याच्या जेवणाला येणार आहे का? ते बी खरं आहे म्हणा. आमच्याच मालकीन बाईच्या हातचं जेवण आम्हाला असं डब्यातनं खायची येईल असं कधी वाटलंच नव्हतं. तू जण औषधं दिलीत जेवायच्या आधी. मी येतो, काळजी घे. डॅडी, तेजूला जोपर्यंत बरं वाटत नाही ना, तोपर्यंत आमच्या घरनंच डबा येईल. तुम्ही जास्त कष्ट घेऊ नका. कष्ट कसले, त्या कर्तव्य ते आमचं. असं चला, तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. डॅडी, जावाय बापू लयच निबार कातडीचं दिसतात बरं का. अहो तुम्ही दिवसभर एवढी मरमर केली, धावपळ केली, आपण त्यांनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. करणार विचारपूस बी करणार आणि आधी सारखे हाजी आजी बी करणार. काय? तुझं डोकं चालवण्यापेक्षा आमचं एक काम कर. आमचा हुकमी डाव टाकण्यासाठी आम्हाला ही गोष्ट आणून दे. मग बघ आमचे पत्ते कसे लागतात आणि आम्ही हा डाव कसा फिरवतो ते.